आपकी अदालतमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर आरोप आहे की त्यांचे सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. पियुषजी, राहुल गांधी खूप सरळ सरळ शब्दात म्हणतात की मोदीजींनी देशामध्ये लोकतंत्राची हत्या केली आहे. कोणालाही बोलण्याची अनुमती नाहीये. ते पार्लमेंटमध्ये बोलतात तेव्हा त्यांचा माईक बंद केला जातो. त्यांना आपले म्हणणे ऐकवण्यासाठी लंडनला जावे लागते. लोकशाही केव्हा धोक्यात येते? जेव्हा लोकांसाठी फ्रीडम ऑफ स्पीच नसतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नसतं. आणि हे केव्हा झालं होतं? आणीबाणीत झालं होतं. लोकशाही जेव्हा तेव्हा धोक्यात येते, लोकांच्या फंडामेंटल राईट्स, त्यांच्या अधिकारावर कुलूप लावलं जातं, तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि हे कधी घडलं होतं? आणीबाणीमध्ये घडलं होतं. लोकशाहीचा मृत्यू तेव्हा होतो, लोकशाही धोक्यात तेव्हा येते, जेव्हा लाखो समाजसेवी कार्यकर्त्यांना भिन्न भिन्न पक्षांचे कोणत्याही कारणाशिवाय, बिना कोणती लीगल प्रोसेस, कोर्टातल्या कोणत्याही न्यायाशिवाय जेलमध्ये टाकण्यात येतं. अगदी ते अटल बिहारी वाजपेयीजी, लालकृष्ण अडवाणीजी, लोकनायक जयप्रकाश नारायणजी, नानाजी देशमुख, मोठमोठे नेता मोरारजी देसाई, चरणसिंगजी, या देशातल्या सगळ्यात विरोधी पक्षाला, मग ते कम्युनिस्ट पक्षाचे असो, जुन्या काँग्रेस पक्षाचे असोत, भारतीय जनसंघाचे असोत, सगळ्यांना एकत्र लाखो लोकांना जेलमध्ये टाकून विरोधी पक्षाला फोडून काढण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा लोकशाही धोक्यात येते. अ व्हेरी फॅक्ट की तुम्ही मला हा प्रश्न इथे विचारू शकता. व्हेरी फॅक्ट की काँग्रेस पक्ष बिनबुडाचे बेताल आरोप नेहमीच करत असतात आणि ते तुम्ही टीव्हीवर दाखवता. कारण पियुषजी, लोकशाही तर जिवंतच नाही. लोकशाही तर मोदीजींच्या राज्यात अधिक ज्वलंत होत आहे. पण अधिकाधिक तीव्र होत आहे. राहुल गांधी म्हणतात की एक लहानशी केस होती. त्या कारणामुळे त्यांचे पार्लमेंटचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. पार्लमेंटचे सदस्यत्व गेले आणि 24 तासाच्या आत त्यांना घर सोडावे लागले. ही लोकशाही आहे का? आता जो दोषी आहे, ज्याने गुन्हा केलाय, मग तो आझम खान असो किंवा मुख्तार अन्सारी असो अथवा राहुल गांधी असोत. जो कोणी दोषी ठरला असेल, देशाचा कायदा आहे. देशाचा कायदा बनवण्यामध्ये हा पर्टिक्युलर नाही, कायदा नाही, नाही, नाही. असे बनवण्यात पहा, काँग्रेस नेत्यांचा युक्तिवाद असा आहे की या कुटुंबाने अनेक बलिदान दिले आहेत. इंदिराजींचे बलिदान, राजीवजींचे बलिदान. आता त्यांच्याबरोबर असेच थोडी वागू शकतो आपण. मला तर आश्चर्य वाटलं होतं जेव्हा प्रमोद तिवारीजी राज्यसभेत उपनेता आहेत काँग्रेसचे. त्यांनी टेलिव्हिजनवर एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं होतं, की गांधी कुटुंबासाठी जेव्हा कधी सेंटेन्सिंग होते, मग ते कोणताही गुन्हा करोत किंवा कितीही दोषी ठरोत. पण जेव्हा सेंटेन्सिंग होईल, तेव्हा गांधी परिवारासाठी वेगळा कायदा लागू केला पाहिजे. तुमच्यातले किती लोक या गोष्टीशी सहमती दाखवू शकता का? त्यांच्या विचारधारेत एक कुटुंब सर्वप्रथम आणि त्यामागे 1 ते 100 पर्यंत एकच कुटुंब आणि भारतीय जनता कुठे मागे पडली आहे त्याचं बघा, हे काही त्यांचे म्हणणे असे आहे की त्यांनी अडाणी संबंधित मोदीजींना प्रश्न विचारले. पार्लमेंटमध्ये आरोप लावले. म्हणून त्यांची बोलती बंद केली गेली. म्हणून त्यांचे सदस्यत्व गेले. म्हणून त्यांचे घर हिरावून घेतले. देशातला कायदा व्यवस्थेचा आदर करायला हवा. शेवटी तुम्ही कोणाचीही मानहानी करता किंवा तुमच्यापैकी कोणाचाही अपमान होत असेल, तर तुम्हालाही राग येईलच ना. जर अपमान केल्यानंतर तुम्ही जबरदस्ती कराल, जेव्हा कोर्ट तुम्हाला संधी देतं, तुम्हाला सांगताय की माफी मागा. माफी मागून ही गोष्टच संपली असती. तुम्ही एक प्रकारे पूर्ण समाजाचा अपमान करता. पूर्ण ओबीसी समाजाला, एका पूर्ण समाजाला अवमानित करता आणि त्यावर तुम्ही जबरदस्ती करून म्हणता की नाही, मी माफी नाही मागणार. हे पहा, आपण ते स्वतः तेच तर तर मग म्हणतात की मी मोदीजींना नाही घाबरत. मोदीजी मला घाबरतात. त्यांनी फक्त मोदीजींचा अपमान नव्हता केला. त्यांनी सगळ्यांचा, जे ओबीसी कम्युनिटीचे लोक असतात, ते ज्यांचे आडनाव मोदी असते,
त्यांनी तर जितक्या लोकांचे आडनाव मोदी आहे त्या सगळ्यांचा अपमान केला होता. या देशाची जनता त्यांचे हे वागणे पाहते. त्यांनी संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रा केली, खूप मेहनत केली, आपली छबी सुधारवली. आता ज्यांना तुम्ही पप्पू बोलायचात, त्यांना आता लोक तपस्वी म्हणू लागलेत. आता मी कर्नाटकात पाहतोय आणि आता मला कळतंय की खरी गोष्ट काय होती. खरी गोष्ट अशी आहे की ही भारत जोडो नाही, ते त्यांचा काँग्रेस पक्षाला जोडायला करत होते. कठीण परिस्थिती आहे, कळत नव्हतं त्यांना. कारण कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी 3-3 दावेदार आहेत. सीतारामय्याजी सोडायला तयार नाही आहेत. म्हणतात मला आणखीन एकदा मुख्यमंत्री व्हायचंय. शिवकुमार देखील आपली आकांक्षा सोडू नाही शकत, बंद नाही करू शकत. ते म्हणतात मीच मुख्यमंत्री होणार आहे आता. आता अखिल भारतीय अध्यक्षांनी त्यात उडी मारली आहे. ते म्हणतात की अरे या दोघांचे भांडण सोडा, माझ्याकडे तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून पूर्ण अधिकार आहे, मीच उपयुक्त आहे. तर या तिघांना जोडण्याचा प्रयत्न होता ही भारत जोडो यात्रा. एवढंच नाही तर गुजरात जिथे निवडणुका सुरू होत्या तिथे तर घुसलेच नाही. आणि आता मी कर्नाटकाच्या निवडणुका पाहतोय, तिथे राहुल गांधीजी दिसतच नाहीये. तुम्ही पाहिलंय का? ते जास्त दिसतच नाहीयेत. मला तर वाटतंय त्यांचा स्वतःचा पक्ष त्यांना म्हणतो की तुम्ही येऊ नका. तुम्ही येता तर आम्ही ज्या मार्जिन ऑफ डिफीटने हारणार आहोत ती आणखीनच वाढेल. नाही, ते कॅम्पेन तर करत आहेत, परंतु प्रियंका गांधी जास्त कॅम्पेन करतायत. तुम्ही आणि बहुधा प्रियंकाला जास्त बघताय, राहुलजींना कमी बघत आहात. आता आम्ही तर तेच पाहतो जे तुम्ही आम्हाला दाखवता. आम्हाला तर राहुल गांधीची कंपेनिंग मध्ये दिसतच नाहीये. पण पियुषजी, एक गोष्ट तर खरी म्हटली पाहिजे की जो कोणी मोदी सरकारच्या विरोधात बोलतो, त्यांच्या घरी सीबीआय पाठवली जाते, ईडी पाठवली जाते. जर एखाद्या व्यक्तीने काही चुकीचं काम केलं आहे, काही अप्रामाणिकता केली आहे, कुठे डाका मारलाय, कुठे चोरी केली आहे, कोणी एकाने सरकारी खजिन्याचा दुरुपयोग केलाय, कुठला भ्रष्टाचार केलाय, तर अशा वेळेस तुम्हीच सांगा देशाच्या कायद्याने काम करावे की नाही करावे. देशात एक न्याय व्यवस्था आहे, इंडिपेंडंट आहे. तुम्ही मला सांगा, जर सीबीआयने चुकीची केस केली असती तर मनीष सिसोदियांना अजूनपर्यंत कोर्टाने सोडलं नसतं का? ते कट्टर प्रामाणिक आहेत. ते कट्टर इमानदार आहेत हे ते सेल्फ सर्टिफाय करतायत. जनता पियुषजी, नाही ते म्हणत सर्टिफाय आहेत की करत आहेत हे. ते तर त्यांच्यावर मग रेड पडली, त्यांच्या घरावर रेड पडली, बँकांवर रेड पडली, त्यांचे लॉकर पाहिले गेले, काहीच नाही सापडले मनीष सिसोदिया यांच्याकडून. त्यांनी आपल्या घरात नसेल ठेवले ते. कुठे ठेवलंय हे शोधण्याचं काम सीबीआय, ईडी या संस्थांना करावं लागतंय. ते आपलं काम करतायत. जर त्यांना भीती नाहीये, कशाची चिंता नाहीये, तर मग ते का काळजीत आहेत? जर सीबीआय आली आणि त्यांनी प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं द्या. पण जर कोर्टाकडून त्यांना अजून काहीच सूट नाही मिळाली, जर त्यांचे 2-2 मंत्री अनेक महिन्यापासून जेलमध्ये आहेत, तर त्याविषयी जनता पण विचार करतेच आहे ना. शेवटी देशाची न्यायव्यवस्था आहे. उच्च न्यायालयापर्यंत गेले आहेत. उच्च न्यायालयाला देखील कोणत्या तरी कागदांमध्ये काही दस्तावेजात काहीतरी सापडले असावे, ज्यामुळे त्यांना सोडण्यात नाही येत आहे. तर त्याचा तुम्ही स्वतःच विचार करा की स्वतः सर्टिफिकेट दिल्याने कोणी प्रामाणिक ठरत नाही. जेव्हा जनता विश्वास करते, जेव्हा जनतेला दिसतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, तेव्हा ते जास्त सीट देऊन 2019 मध्ये बिनबुडाचे आरोप सगळ्यांना सोडून मोदीजींना 303 जागा देऊन पुन्हा एकदा निवडून दिले आहे. पण आता तर तुम्ही केजरीवालांना पण त्रास देत आहात. जर आता एक मुख्यमंत्री आपल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी खर्च करत असेल, तर काय बिघडले? हे बघा, मूळ मुद्द्यावर या. मूळ मुद्दा काय आहे? निवडणुकांच्या आधी ते म्हणत होते की शीला दीक्षितांनी एअर कंडिशनर लावले आहेत, मी ते पण काढून टाकेन. मी सरकारी गाडी नाही घेणार. मी एका साध्या घरात राहीन. माझ्या जे ऐकिवात आहे कदाचित ते म्हणाले होते मी तर झोपडपट्टीत राहीन. मी सरकारी घर नाही घेणार. साधी बोलताना सरकारी बऱ्याच गाडी गोष्टी ठेवेन. बोलता. पण आता कुणास ठाऊक त्या गोष्टी कुठे विरल्यात. आता स्वतःचे घर सोडाच, पण आजूबाजूची जितकी घरं होती ती देखील आपल्या घराशी जोडून घेतली आहेत. पण
तुमच्या सरकारने देखील सेंट्रल विस्टासाठी हजारो कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सेंट्रल विस्टा कोणा एका व्यक्तीच्या वापरासाठी नाही केला गेलाय. इथे जे ऑफिसेस बनतील त्या ऑफिसेसमध्ये भारतातील सगळे अधिकारी काम करतील. केजरीवालांनी पण जर घर बांधलंय ते याच करता की चांगल्या तऱ्हेने काम करू शकतील, दिल्लीच्या लोकांची अधिक एफिशियंटली सेवा करू शकतील. ते म्हणतात माझ्या घरावर आक्षेप आहे, पण पंतप्रधानांसाठी जे घर तयार होत आहे त्याची किंमत 1200 कोटी आहे. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वप्रथम तर ही काहीतरी खोटी नाटी बिनबुडाची गोष्ट आहे. पंतप्रधानांसाठी कोणी एवढे पैसे खर्च करून कोणतेही घर बांधलं जात नाहीये. पंतप्रधान, उपराष्ट्रपती या सगळ्यांना पार्लमेंट संकुल आणि राष्ट्रपती भवनात घेऊन येण्याचा आम्ही प्रयास करत आहोत. यामुळे लोकांची गैरसोयही कमी होईल. त्यांची सुरक्षा पण ठीक राहील आणि मला वाटतं आपण सगळेच म्हणतो की आज देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा आपल्या सगळ्यांसाठी अमूल्य आहे. आणि उरली गोष्ट केजरीवालांच्या घराची, तर आम्हाला काहीच त्रास नाहीये, त्यांनी चांगलं घर बांधावं. पण लोकांना मूर्ख नका समजू. लोकांना खोटे सांगून, बिनबुडाच्या गोष्टी सांगून फसवायचा प्रयत्न नका करू. हे नका करू की निवडणुकीच्या आधी माझं सांगण्याचं काम काही वेगळं आणि निवडणुकानंतर करायचं काम काहीतरी वेगळंच. मोदीजी जे बोलतात ते करतात आणि केजरीवाल जे बोलतात त्याच्या अगदी बरोबर उलटच करतात. आणि लोकांचा विश्वास मोदीजींनी लोकांचा विश्वास कमवला आहे. केजरीवालांनी पूर्णपणे जनतेचा विश्वास मातीत मिळवला आहे.